चला, आपण कितीतरी दिवसानंतर आत्ता आलो गावाला गेलो होतो. आज पहिल्यांदा गॅस पंपावर आलो. पहिला दिवस आहे ओलावगरमध्ये. की ओलावगरमध्ये धंदा आता लोक म्हणतात ते बुकिंग ऑर्डर जातात ते अजून धंदा होत नाही आहे, मोठ्या बुकिंग वाजत नाही. हे काय काय रिझन आहेत आणि कशामुळे होतं आहे हे आपण चेक करू आज. आणि धंदा कसा होतो आपला ते पण बघू. पहिलं आलो आहे सी एन जी टाकण्यासाठी. सी एन जी टाकण्यासाठी रेग्युलर पहिल्यासारखी जशी लाईन आहे तशीच लाईन आहे. बघा वाटलं तर दाखवतो मी आणि बघू पहिला दिवस कसा जातोय आपल्यासाठी. रनिंगमध्ये आपल्याला बसलेली आहे बावधन. बावधन आता कितीची होती मीटरने, किती होती आणि किती फरक पडतोय मीटर आणि ओलामध्ये हे पण बघू. मीटरने जायला लागतं माहिती ना. 368 36 बावधनचा ड्रॉप झाला. बावधनचं काय, आता मी गावाला जाऊन आलो होतो त्याच्यामुळं मीटरचा काटा काहीतरी खराब झाला होता. त्याच्यामुळं मीटर पडला. पण हे झालं नाही, आपलं जे पैसे दाखवले जातात ते मीटर खालनं किलोमीटर फिरलंच नाही. त्याच्यामुळे फक्त 37 रुपये दाखवत होतं. कस्टमरने दिले 160 रुपये आणि मला भेटलेले 174 रुपये भेटलेले. तर बघू पुढची बुकिंग कुठली पडते काय पडते. मीटर पडलेलं आहे ऑलरेडी. बाहेर उचलली आहे बावधन. ₹110 जातो. 111 रुपये. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. त्यांच्या कॉलेजला ड्रॉप केला होता. गाव कॉलेजच्या तिथूनच आपल्याला लगेच भेटली बाणेर. त्या बाणेर कितीची आहे हे बघू. 5-6 किलोमीटर 5-6 किलोमीटरची राईड आहे. 6 किलोमीटरला 101 रुपये दाखवलेला आहे. ते 111 रुपये काय ते दाखवलेले. बघू आपल्याला किती मिळतात काय मिळतात आपण सगळं बघूच. परत उचलली आहे बावधन. बघू आता बावधनचं पिकअप करू. बावधनचं पिकअप बघू. आणि आज आपलं मीटर बंद आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम येतो. मीटरचं काम पण करून घेऊ कोथरूडमध्ये जाऊन. वेळ लागते बावधन. किती पैसे मिळतात आपल्याला बावधनला. हां, धंदाच डाऊन झालेला आहे. त्याच्यामुळं लोकल टोकल मारूनच धंदा कवर करा. आता आलो पिकअप लोकेशनला. बघू कस्टमर यायला किती वेळ लावतो. पावसाचा ड्रॉप झाल्यानंतर 1 तासभर बसून होतो. तासभरानंतर आत्ता पडली नांदेड सिटी ओलाला एका जागा 3 ते 4 वेळा दणका दिल्याच्या नंतर आपल्याला ओलाला बसलेली. आता बघू नांदेड सिटी किती किलोमीटरची आहे, किती पैसे मिळतात आपल्याला हे बघू.